विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. केमिस्ट्रीमध्ये चांगला स्कोर करायचा आहे, पण ऑर्गॅनिकची भीती वाटते. फिजिकल केमिस्ट्रीतल्या डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश लॉज हे सोपं वाटतंय. मग स्कोर तर खूप चांगला करायचा आहे. पैकीच्या पैकी पाडायचे तुम्हाला. हे आउट ऑफ 70 आहेत बरं का, लक्षात घ्या. मग इथं प्रॉब्लेम कुठला होतोय माहितीये का? सांगतो. टॉपिकची नावं सांगतो. बायोमॉलिक्यूल पहिल्यांदा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का? बायोमॉलिक्यूल बरोबर तुम्हाला ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट, कोऑर्डिनेशन कंपाउंड याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतोय. तर करायचंय तर व्यवस्थित. मी तुम्हाला सांगतो. या टॉपिकचं वेटेज पण खूप छान आहे. खूप, खूप, खूप. मग मी आता तुम्हाला डायरेक्टली क्वेशन देणार आहे. हो, आपलं व्हिडिओचं टायटल काय होतं, की स्कोरिंग टॉपिक्स. ओके. आता मी तुम्हाला सांगतो, हेच स्कोरिंग टॉपिक आहेत. माझा दरवर्षीचा अनुभव आहे. ज्या टॉपिकला तुम्ही घाबरताय ना, तिथं चांगला स्कोर होतोय. पण मी सांगतो ते करायचंय. मी सांगतो तो प्रश्न पहिल्यांदा करायचा आहे. मग आता बायोमॉलिक्युल्स मधलं काय करायचंय? बघा, मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, की बायोमॉलिक्युल्सला सुरुवातीलाच ग्लुकोजच्या सगळ्या रिएक्शन्स करायच्या. 2 प्रिपरेशन रिएक्शन्स आहेत. फ्रॉम शुगर आणि फ्रॉम स्टार्च. बरोबर आहे. त्यातलं स्टार्च पासून जे ग्लुकोज तयार होतं ती इंडस्ट्रियल मेथड आहे. बरं, ग्लुकोजच्या रिएक्शन्स आणि अल्डिहाइड ग्रुपच्या रिएक्शन्स सेम असतात. ग्लुकोजमध्ये सुद्धा सायनोहायड्रिन तयार होतं. ग्लुकोजमध्ये सुद्धा ऑक्झाईम तयार होतं. ग्लुकोजमध्ये सुद्धा फ्रीडेल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन होते. ग्लुकोजमध्ये सुद्धा याचं ऑक्सिडेशन झालं की ॲसिड तयार होतं. मग माईल्ड, स्ट्रॉंग ग्लुकोजमध्ये ना स्ट्रेट चेन पण असते. मग त्याच्या प्रेझेन्ससाठी HI बरोबर रिएक्शन असते. ॲट एनी कॉस्ट या 8 रिएक्शन करायच्या. 2 प्रिपरेशनच्या आणि 6 केमिकल प्रॉपर्टीज. काही झालं तरी अगोदर ते करायचं. क्वेशन नंबर 1 क्लिअर. आता हे झाल्यानंतर काय करायचंय? क्वेशन नंबर 2 कडे जायचंच नाहीये. हे झाल्यानंतर तुम्हाला वाय लर्न ओपन करायचंय आणि बघा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वाय लर्नला प्रमोट करतोय असं नाहीये. फ्री ॲप आहे रे. कुठे तुम्हाला तर पैसे द्यायचे आहेत, लक्षात घ्या. तर मी काय करतोय? बायो मॉलिक्युल्स कडे जातोय आणि त्यात त्यांनी दिलंय, लक्षात घ्या. प्रश्न मी घेणार आहे बरं का. प्रश्न मी घेणार आहे, की ग्लुकोजमध्ये कायरल कार्बन एटम किती असतात? आता ग्लुकोजच्या तुम्ही रिएक्शन लिहिणार ना रे बाळांनो. ग्लुकोजमध्ये कुठला ग्रुप आहे रे? अल्डिहाइड ग्रुप आहे. त्याच्यानंतर ग्लुकोजमध्ये CHOH 4 टाइम्स असतं आणि खाली असतं CH2OH. हे 4 कार्बन आहेत ना, हे 4 कार्बन एकाखाली एक. प्रत्येक कार्बनला 4 डिफरंट ग्रुप अटॅच असणार आहेत. त्यामुळे तो असिमेट्रिक आहे, कायरल आहे. मग नंबर ऑफ इनॅन्शिओमरचा फॉर्म्युला 2n असतो. मग 2 4 16. मग हे सुद्धा विचारतील. म्हणजे ग्लुकोजचा प्रश्न कधी विचारलाय हा? जुलै 2025 लेटेस्ट सगळ्यात शेवटी जो पेपर झाला त्याच्यात आलाय तो प्रश्न. बरं, मी तुम्हाला सांगतो ग्लुकोज वरती अजून कुठले प्रश्न आहेत ते बघूया आपण. बघा, मी तुम्हाला सांगतो त्यांनी विचारलंय ड्रॉ द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. ओके. हा वॉर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. फिशर. मग ग्लुकोजचे हे दोन्ही स्ट्रक्चर तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे ग्लुकोजच करायचं आहे. बरं, अजून व्हॉट इस ॲक्शन ऑफ हॉट HI ऑन ग्लुकोज? एन हेक्सेन तयार होतं. तो सुद्धा प्रश्न आलाय. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगू का? प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम शुगर 3 वेळा रिपीट झालंय. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो शुगर बरोबर ना स्टार्च पण आलेला असणारच आहे, लक्षात घ्या. कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज म्हणजे किती? 3 वेळा तर ती मेथड, ही 2 वेळा 4-5 झाले. म्हणजे जवळ-जवळ 9 पेपरपैकी 9 पेपरकी 6 पेपरपैकी 7 ते 8 पेपरमध्ये ग्लुकोज याचा अर्थ 100%. याचा अर्थ 100% ग्लुकोज येतंय. मग बायोमॉलिक्यूल मधलं ना तेवढा एक पॉइंट झाला. आता मी तुम्हाला सांगतो नेक्स्ट तुम्हाला ना ग्लायकोसिडिक लिंकेज कुठं-कुठं कुठले प्रेझेंट असतात ते बघायचंय. आता ते शुगर वगैरे माल्टोज, लॅक्टोज वगैरे याचे स्ट्रक्चर आहेत मोठे-मोठे. तर ते स्ट्रक्चर करत बसू नका. विचारलंय काय बघा. लिंकेज प्रेझेंट इन द लॅक्टोज. ओके. लिंकेज प्रेझेंट इन द माल्टोज. ऑब्व्हियसली मग जेवढे लिंकेज आहेत. आपल्या वायवा सीरीजच्या लेक्चर्समध्ये हे सगळं घेतलंय आपण, लक्षात घ्या. लिंकेज का? सीईटीत मोस्ट ऑफ द टाईम ते आलेलं आहे. बोर्डला पण विचारण्यात आलेलं आहे. मग लिंकेज करायचे सगळे. बरं, लिंकेज झालं, ग्लुकोज झालं. आता मी तुम्हाला सांगतो कार्बोहायड्रेट्स आहेत ना, हे शुगर आहे, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज, रॅफिनोज, स्टायचोज हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत ना, याचं मला क्लासिफिकेशन हवंय. ओके, याचं मला क्लासिफिकेशन हवंय. मोनोसॅकराइड्स कुठले आहेत? डायसॅकराइड्स कुठले आहेत? ट्रायसॅकराइड्स कुठले आहेत? टेट्रासॅकराइड्स कुठले आहेत? बायोमॉलिक्यूल धड्यातनं सुरुवात लेफ्ट पेजवर झाले काहीतरी इथं बायोमॉलिक्यूल आणि इथं हिरव्या रंगामध्ये ते टेबल दिलंय. इथं कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन दिलंय.
मग ते पहिल्यांदा तुम्ही करायचंय. मग ते केल्यानंतर ना, मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली प्रोटीनचा पार्ट करा. प्रोटीन, त्याचं क्लासिफिकेशन, स्ट्रक्चर्स वगैरे करा. ओके. मी तुम्हाला सांगतो प्रोटीनवरती सुद्धा प्रश्न मी आता जस्ट बघितलं होतं, लक्षात घ्या. प्रोटीनवरती प्रश्न आहे. व्हॉट इस द डिनेचरेशन ऑफ प्रोटीन विचारलंय. प्रोटीनवरती भरपूर प्रश्न आहेत बरं का. प्रोटीनवरती भरपूर प्रश्न आहेत. क्लासिफिकेशनवरती पण प्रश्न आहेत. पेप्टाइड बॉन्ड आहे. तुम्हाला मी सांगतो, की क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन 2-3 वेळा प्रश्न आहे. पुन्हा पेप्टाइड बॉन्ड इज द प्रोटीन. ओके. सांगतो हा जो पेप्टाइड बॉन्ड आहे ना, हा अमिनो ॲसिडमध्ये असतो, लक्षात घ्या. मग तुम्हाला अमिनो ॲसिड्स करायचे आहेत. तुम्हाला सांगतो त्यात इसेन्शियल अमिनो ॲसिड्स कुठले आहेत ते करा. नॉन एसेन्शियल्स कुठले आहेत बघा. त्यांचे सिम्बॉल कुठले आहेत बघा. शॉर्ट फॉर्म कुठले आहेत ते बघा. ते कराच. ते करा. हे लक्षात घ्या. ग्लुकोज, लिंकेज, कार्बोहायड्रेट्स, बायोमॉलिक्यूलमध्ये एवढं तरी करा, एवढं करा. पण सांगतो तुम्हाला एन्झाइम्स पण आहेत. एन्झाइम ॲक्शन पण खूप सोपी आहे. खूप, खूप, खूप सोपी आहे, लक्षात घ्या. बरं हे झाल्यानंतर बायोमॉलिक्यूल नंतर मी तुम्हाला कुठं नेतोय सांगतो. त्याच्यानंतर तुम्ही ना प्रश्न करायचा आहे लिगँड्स. मी दिलंय अगोदर दिलंय, पण हेच स्कोरिंग आहेत, लक्षात घ्या. मी किती प्रश्न देतोय? 1, 2, 3, 4, 5 प्रश्न देतोय. मी अजून थोडेसे प्रश्न देणार आहे. पण तुम्ही कुठलाही पेपर काढून बघा. बोर्डचे जाऊ देत, तुमच्या कॉलेजच्या प्रिलिम्सचा बघा. जे टॉपचे चांगले कॉलेजेस आहेत त्यांच्या प्रिलिम्सचा पेपर बघा. तुम्हाला हेच प्रश्न दिसतील. लिगॅंड, त्याचे क्लासिफिकेशन, युजेस. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो कोऑर्डिनेशन कंपाउंडमध्ये आय-यू-पी-ए-सी आहे. कोऑर्डिनेशन कंपाउंडमध्ये वर्नर्स थिअरी आहे. कोऑर्डिनेशन कंपाउंडमध्ये व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी आहे. हे होणं जरा कठीण वाटतं ना तुम्हाला? असू दे, असू दे. आय-यू-पी-ए-सी जमेल, हे जमेल. इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर आहे आणि कोऑर्डिनेशन कंपाउंडमध्ये आयसोमर्स आहेत. आयसोमर्स निदान ओळखता तरी आलं पाहिजे ना. ओळखता तरी आलं पाहिजे. आयोनायझेशन आयसोमर, हायड्रेट आयसोमर जे आहेत ना, ते तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. कोऑर्डिनेशन कंपाउंड. कुठला टॉपिक आहे? कोऑर्डिनेशन कंपाउंड. मग कोऑर्डिनेशन नंबरची एक डेफिनेशन आहे. मग तुम्ही काय करायचं, की या टॉपिक मधले पी-वाय-क्यूज मध्ये डेफिनेशन्स कुठल्या आलेल्या आहेत. आता टॉपिकचं नाव कुठलं आहे सांगा? कोऑर्डिनेशन कंपाउंड. ओके. मग कोऑर्डिनेशन कंपाउंडमध्ये खूप प्रश्न कुठले-कुठले आलेत ना, ते बघूया आपण. केमिस्ट्री, कोऑर्डिनेशन कंपाउंड. ओके. पहिला जो प्रश्न दिसतोय मला, ओके, थांबा लोडिंग होतंय. ओके. न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणजे सांगतो या कॉम्प्लेक्सचं क्लासिफिकेशन करा बरं का. कॅटायनिक कॉम्प्लेक्स, एनोइक कॉम्प्लेक्स आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्स. ठीक आहे. पुन्हा कोऑर्डिनेशन नंबर विचारलेलाच प्रश्न आहे. त्याच्यानंतर आय-यू-पी-सी नेम दिलेलंच आहे तुम्हाला. पुन्हा आय-यू-पी-सी आलंय, पुन्हा आय-यू-पी-सी आलंय 3 वेळा. डिफाईन कोऑर्डिनेशन नंबर 2 वेळा. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो पुन्हा तेच आय-यू-पी-ए-सी. आय-यू-पी-ए-सी 4-5 वेळा झालं. पुन्हा इफेक्टिव्ह एटॉमिक नंबरचा फॉर्म्युला फक्त लिहा म्हणतायत. पुन्हा लिगँड्स, पुन्हा आय-यू-पी-ए-सी 5 वेळा, पुन्हा इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर, पुन्हा लिगँड, पुन्हा क्लासिफिकेशन. ओके. म्हणजे पुन्हा मी तुम्हाला सांगतो आयसोमरचं एक्झाम्पल आहे. याच्या बाहेरचं काहीच दिसत नाही का रे? पुन्हा आयसोमरचं पुन्हा एक्झाम्पल आहे. पुन्हा आय-यू-पी-ए-सी, पुन्हा आय-यू-पी-ए-सी बऱ्याच वेळा झालं रे. व्ही-बी-टी पण एकदा विचारलंय, लक्षात घ्या. वर्नर्स थिअरी पण विचारलंय. बास ना. आयसोमर्स परत. परत लिगँडचा प्रश्न परत आहे. आयसोमर्स परत. मग आता काय कळालं तुम्हाला? आयसोमर्स परत-परत आलंय, खूप वेळा आलंय. लिगँड्स खूप वेळा प्रश्न आलाय. आय-यू-पी-ए-सी तर ढिगानं आलंय. कळालं? स्कोरिंग आहे. छान आहे. तर हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. आता मी सांगतो आता अतिशय इम्पोर्टंट ग्रुप 16, 17, 18 मध्ये आपण अगोदर प्रश्न दिलेत. परत देऊया, की एनोमलस बिहेवियर ऑफ O2 आणि F2 ऑलमोस्ट प्रत्येक वेळा आलाय. एनोमलस बिहेवियर ऑफ O2 आणि F2. बरं त्याचबरोबर ट्रेंड्स इन पिरियोडिक प्रॉपर्टीज हे पण बऱ्याच वेळा आलंय. डाउन द ग्रुप प्रॉपर्टीज कशा चेंज होतात हे तुम्हाला बघायचंय. डाउन द ग्रुप प्रॉपर्टीज कशा चेंज होतात. त्याच्यानंतर याच्यात ऑक्झो ॲसिड्स ऑफ सल्फर आहे, ऑक्झो ॲसिड्स ऑफ फॉस्फरस आहे. ऑक्झो ॲसिड करायचं आहे. त्यानंतर मला यावर्षी खूप दाट शंका आहे, की कॉन्टॅक्ट प्रोसेस येणार. कॉन्टॅक्ट प्रोसेस आणि सगळ्यात इम्पोर्टंट युजेस हेलियम, निऑन, आर्गॉनचे युजेस आहेत ना, ते करा. ग्रुप 16, 17, 18 मध्ये त्यांचे युजेस विचारले गेलेले आहेत. बरं आता मी जरा ना सेक्शन डी मध्ये कुठले-कुठले प्रश्न आहेत जरा बघतोय बरं का मी, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये तेच प्रश्न आहे जे आपण सांगतोय तेच. एनोमलस बिहेवियर, स्ट्रक्चर्स विचारलेत, ऑक्झो ॲसिडचे स्ट्रक्चर विचारलेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ओके. हं. एक सांगतो. माझं पटतंय का बघा तुम्हाला बरं का. हेलियमचे युजेस विचारलेत. पुन्हा बऱ्याच वेळा हा प्रश्न आलाय. माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे रे बाळांनो. तसंही ऑर्गॅनिकचे रिएक्शन्स मुलांना अवघड वाटतात.
या टॉपिक म्हणजे तुम्हाला सांगतो ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन असेल किंवा हे कोऑर्डिनेशन कंपाउंड असेल, ग्रुप 16, 17, 18 असेल समजा. ह्याच्यातले रिएक्शन्स किचकट आहेत. होय, किचकट आहेत. पण मोस्ट ऑफ द प्रश्न जे आपण हे केले, मी आता देतोय ते प्रश्न तुम्ही जर केले, तुम्हाला चांगला स्कोर होतोय. ग्रुप 16, 17, 18 किती मोठा टॉपिक आहे. पण मी तुम्हाला एवढं करा म्हणतोय. हे अगोदर परफेक्ट करा बरं का. आजचं टार्गेट आहे हे. आजचं टार्गेट आहे. हे करायचं म्हणजे करायचं तुम्हाला. म्हणजे काय होईल, की हे एवढे प्रश्न जर तुम्ही अगोदर केले, बायोमॉलिक्युल्स रिएक्शन्स हे केलं आणि हे सगळे प्रश्न जर केले, मला सांगा बोर्डच्या एक्झामच्या वेळेस तुम्हाला 1 दिवस सुट्टी आहे. मग परफेक्ट होऊन जाईल ना, परफेक्ट होऊन जाईल. ओके. बरं ऐका. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो नेक्स्ट पॉइंट आता. नेक्स्ट पॉइंट काय? ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशनमध्ये तुम्हाला सांगतो लॅन्थेनाइड्स आणि अॅक्टिनाइड्स मधला डिफरन्स आणि सिमिलॅरिटी करायचं तुम्हाला. डिफरन्स पण करायचा आहे, सिमिलॅरिटीज पण करायचा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचा प्रश्न करायचा आहे. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचा प्रश्न करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला करायचा आहे. N इंटू ब्रॅकेट N+2. ओके. हे जमलं तर तुम्ही कलरचा प्रश्न करायचा आहे. ओके. डी ट्रान्झिशन लागतं कलरसाठी आणि त्यासाठी N ची व्हॅल्यू 0 असली नाही पाहिजे लक्षात घ्या. N म्हणजे काय? नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स लक्षात घ्या. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. मग एवढं तरी करा. मी सगळे प्रश्न दिलेले नाहीयेत. टॉपिक वाईज आय-एम-पी तुम्हाला माझे जुने व्हिडिओ पण दिसतील लक्षात घ्या. पण इथं मी तुम्हाला काय केलंय, की जेवढं तुम्हाला होऊ शकते इझिली आणि जे जास्तीत जास्त रिपीट होणारे प्रश्न मी तुम्हाला दिलेत लक्षात घ्या. तुमची भीती दूर करायची आहे रे, पहिलं टार्गेट ते आहे. घाबरलेत मुलं, घाबरलेत. सर होईल का? जमेल का? चला ट्रान्झिशन येणं ट्रान्झिशन ना. आता बघा एम जरा बाजूला ठेवतो, पण पहिलीच एम आहे म्यू. ॲक्चुअली विचारलंय. दुसरी पण तीच आहे. नायक्रोम हे कशाचं अलॉय असं विचारलंय. अरे वाह! मग मला कळालं. कॅटॅलिस्टचा प्रश्न पण करायचा आहे. अलॉयचा प्रश्न पण करायचा आहे. पण हे घेतलंय आपण वायवा सीरीजमध्ये सगळं घेतलंय लक्षात घ्या. बरं. तर नायक्रोममध्ये निकेल आणि क्रोमियम असतं. नावातच आहे नायक्रोम. पुन्हा सांगतो लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन आहेच प्रश्न. त्याच्यानंतर कॉन्फिगरेशन जेव्हा जमणार, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तेव्हाच तुम्हाला हे सगळं जमणार आहे. कॉन्फिगरेशन पण तुम्ही केलेलंच असणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, अलॉयचा प्रश्न आहे म्हणजे आहेच. आता एक काम करूया चला. मी तुम्हाला सांगतो, डेफिनिशन करा. ओर, त्याच्यानंतर मिनरल, त्याच्यानंतर गँग म्हणू नका बरं का, गँग. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, इथं ना काय माहितीये का, फ्लक्स, स्लॅग, ओके, मेटॅलर्जी. आता मेटॅलर्जीमध्ये 3 आहेत. हीट असेल तर पायरोमेटॅलर्जी, नंतर इलेक्ट्रोमेटॅलर्जी, नंतर हायड्रोमेटॅलर्जी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 डेफिनिशन्स करा. ओके. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, ज्या ब्लास्ट फर्नेस आहे ना, ब्लास्ट फर्नेस त्याच्यात कुठले-कुठले झोन असतात, त्या झोन मधल्या जरा रिएक्शन्स करा. ओके. मग आता मी तुम्हाला जेवढे प्रश्न दिलेत ना, याच्यातले प्रश्न एवढे एवढे जे प्रश्न दिलेत ना, त्यातले कुठला तरी एक रँडमली पेपर मी सिलेक्ट करतो आणि किती आले ते क्रॉस चेक करूया ना आपण. किती प्रश्न आलेत आपण आत्तापर्यंत घेतलेल्या प्रश्नांवरती ते क्रॉस चेक करूया आपण. 2024 चा रिपीटरचा पेपर बघूया आपण. 2024 चा रिपीटरचा पेपर बघूया. केमिस्ट्रीचा रिपीटर पेपर. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो स्पिन ओन्ली मॅग्नेटिक मोमेंट हा प्रश्न 1 मार्क झाले लक्षात घ्या. ओके 1 मार्क हां. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो शोधायला लागणार न्यूट्रल कॉम्प्लेक्स कॅटायनिक, एनोइक आणि न्यूट्रल 2 मार्क. दिलाय प्रश्न दिलाय आपण लक्षात घ्या. ओके 2 झाले. बघा त्याच्यानंतर मी प्रश्न ॲड करत जातोय आणखीन बरं का. खूप ॲड करत जाणार आहे लक्षात घ्या. प्रश्न खूप सोपे आहेत. रिएक्शन्स घेत नाही मी. आय-यू-पी-ए-सी नेम विचारले कोऑर्डिनेशन कंपाउंड मधलं 3 मार्क झाले. ओके 3 मार्क. गडबडीत माझा एक दुसरा प्रश्न इकडे तर राहिले बरं का बाळांनो. पण 3 मार्क झालेतच आपले लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेक्शन बी मध्ये आता फिजिकल केमिस्ट्री वगैरे सगळे आहेत. ओके. सगळे प्रश्न आपण केलेले आहेत रे. बफर सोल्युशन आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये ना, 1 मिनिट इथं ॲड खूप येतात बरं का. म्हणजे वाय लर्न वरती ना ॲड खूप येतात. हा एक प्रॉब्लेम आहे. जाऊ दे म्हणूया आपण ठीक आहे. 3 मार्काचे प्रश्न आपले झाले होते लक्षात घ्या. आय वगैरे. पण मला बाकीचे प्रश्न खूप सोपे वाटतात. डी ऐवजी काय यूज करतात? ग्रीन केमिस्ट्रीमध्ये सांगतो. गॅमॅक्झेन यूज करतात. ज्याला लिंडेन म्हणतात. जे गॅमा आयसोमर ऑफ BHC आहे लक्षात घ्या. डेफिनिशन्स तर किती आहेत रे? आयसोथर्मल प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस,
डिस्टिंग्विश बिटवीन बफर सोल्युशन, त्याच्यानंतर सांगतो ग्रीन केमिस्ट्रीचे प्रिन्सिपल विचारले, पायरोमेटॅलर्जी आणि रोस्टिंग पण विचारले रे. रोस्टिंगची पण एक डेफिनेशन आहे. रोस्ट करणे म्हणजे काय? इन प्रेझन्स ऑफ एअर हीट करणे. द प्रोसेस ऑफ हीटिंग इन प्रेझन्स ऑफ एअर म्हणजे रोस्टिंग. म्हणजे 5-6 प्रश्न झाले जे आपण देतोय, आपण जे दिले त्यातले प्रश्न आहेत. पायरोमेटॅलर्जी आलंच. बरं. प्रोटीन 2 मार्काला प्रश्न आहे. जो 7-8 मार्क झाले लक्षात घ्या. आता सेक्शन सी मध्ये मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. आयसोमेरिझम 10 मार्क झाले. म्हणजे कलर 13 मार्क झाले लक्षात घ्या. त्याच्यानंतर एनोमलस बिहेवियर 16 मार्क झाले लक्षात घ्या. म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझम हे वेगळं आहे, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. पुन्हा सांगतो डेफिनेशन्स वगैरे आहेत, डिस्टिंग्विश ठरलेले प्रश्न आहेतच. मी तुम्हाला सांगतो मग जवळ-जवळ 15 ते 20 मार्क ओके व्हॅलन्स बॉन्ड थिअरी पण आहे. म्हणजे 15 ते 20 मार्काला हे प्रश्न येणार आहेत. येणार आहेत. बरं हे सोडून जे आहेत ते आपण चांगलं केले रे, त्याचं 20-25 मार्काचं वेटेज वेगळं आहे ना. म्हणजे तुम्हाला 30-40 मार्क तर जातायतच. ओके, न्यूमेरिकल केले तर तुम्ही म्हणजे सगळं करून 6च्या पुढे तर जाणारच आहे. मग प्लीज एक रिक्वेस्ट करतोय, की हे एवढं दिलंय ना, आज एवढं फिनिश करा. दुसऱ्या कुठल्या विषयाचा अभ्यास राहू दे. तुम्ही आता सकाळी हा व्हिडिओ बघताय ना, तर तुम्ही आज एवढं फिनिश करायचं टार्गेट ठेवा. ओके. संध्याकाळी मी तुम्हाला विचारेन. ऑफलाईनचे तर प्रत्येक मुलाला विचारणार आहे. हॉस्टेलच्या मुलांना तर मारून-मारून विचारणार लक्षात घ्या. हे आलंच पाहिजे, आलंच पाहिजे. माहिती आहे मी त्रास देणार आहे, ओरडतोय, हे करणार आहे. का? कारण हे जर केलं ना जिंकलो आपण. एका दिवसात मग त्यावेळेस आपल्याला सगळं केमिस्ट्री रिवाईज करायला जमणार नाही. विचार करा ना, फिजिक्सचा पेपर देणार एका दिवसात कसं जमेल? नाही जमणार. करा. ओके. ऑल द बेस्ट.